नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त असायलाच पाहिजे. माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. एखाद्या वेळेस तुमचं भिजवलेला कणकीचा उंडा शिल्लक राहिला असेल तर आज मी तुम्हाला फक्त 5 ते 7 मिनिटात अशी हेल्दी टेस्टी युनिक रेसिपी बनवून दाखवणार आहे, जे खाऊन मुलं तर खुश होतीलच आणि घरचेही सगळेजण तुमची वाहवाही करणार. तर चला पटकन रेसिपीकडे वळूया. त्यासाठी मी इथे एक मोठासा ताट घेतला आहे. आता आपण यात टाकूया 2 कप गव्हाचे पीठ. तुम्ही वाटलंच तर हा नाश्ता 1 कपानेही बनवू शकता. सोबतच टाकूया 1 चमचा चवीनुसार मीठ व 2 ते 3 मोठे चम्मच तेल. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यात थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि याचा उंडा तयार करून घ्यायचा. उंडा खूप जास्त सख्त किंवा खूप पातळ असायला नको. जसा आपण चपातीसाठी उंडा तयार करतो ना, अगदी तसाच आपल्याला याचा उंडा तयार करायचा आहे. हे पहा, आपला उंडा बनवून रेडी झाला आहे. तर याला 5 मिनिटं रेस्ट होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण पुढली प्रोसेस करून घेऊयात. त्यासाठी आपण कढईमध्ये 3 ते 4 ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवले आहे. पाणी अगदी कडक गरम असायला पाहिजे. तर चला, इकडे 5 मिनिटंही झालेले आहे. तर आपण उंड्याला एकदा आणखीन चांगलं प्रकारे मळून घेऊयात. आता आपण याचे समान उंडे करून घेऊयात. पहा, आपण सर्व लोई बनवून तयार करून घेतली आहे. आता नाश्ता बनविण्यासाठी मी इथे हा चकलीचा साचा घेतला आहे आणि याच्यात जे लहान लहान मोल्ड असतात ना, ज्यांना पत्ते पण म्हणतात, मी हा शेव काळ्याचं मोल्ड घेतला आहे. तर याला साच्यात ठेवायचं. आता आपण याच्यात उंडा टाकूया. तुम्ही वाटल्यास तर 1 उंडा किंवा 2 उंडे पण टाकू शकता. आता याला झाकण लावून व्यवस्थित बंद करून घेऊयात. इथे आपल्याला साच्याला तेलाने ग्रीस करायची गरज नाही. तर चला, इकडे आपलं पाणीही छान कडक गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात अर्धा चमचा मीठ व 1 चमचा तेल टाकूया. आता साच्याला पाण्याच्या लेवलचं थोडं वर ठेवायचं आणि असे नूडल्स बनवायचे. हे नूडल्स एकमेकांना अजिबात चिटकत नाही. आपल्याला खूप जास्त लांब नूडल्स बनवायचे नाही, मीडियमच बनवायचे आहे. आता यांना कैचीने असे कट करून घ्यायचे आहे. हे नूडल्स एकमेकांना अजिबात चिटकत नाही, तुटणार पण नाही आणि यांचा शेपही बिघडणार नाही. गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे आणि पाणी अगदी कडकडीत गरम असायला पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पहा, आपण एक बॅचचे नूडल्स बनवून तयार करून घेतले आहे. आता आपण यांना 5 ते 7 मिनिटं हाय फ्लेमवर शिजू द्यायचं. पहा, शिजल्यानंतर यांचं कलर हलकंसं चेंज झालेला आहे. पहा, किती छान फुगले आहे आणि एकमेकांना अजिबात चिटकत नाही. पहा, एकही नूडल्स तुटलेला नाही. किती छान मोकळे मोकळे आपले नूडल्स बनवून तयार झाले आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि यांना गाळून घेऊयात. त्यासाठी मी इथे एका पातेल्यावर चाळणी ठेवली आहे. तर पूर्ण नूडल्सला यात टाकून गाळून घेऊयात. आता याच्यावर गडवाभर थंड पाणी टाकायचं, ज्यामुळे याची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबून जाईल आणि हे मोकळे मोकळे बनतील. आता याच्यावर 1 चमचा तेल टाकून याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पहा, किती छान मोकळे मोकळे आपले नूडल्स बनवून तयार झाले आहे. तर याचप्रमाणे आपण उरलेले नूडल्सही बनवून तयार करून घेऊयात. बघा, आपण पूर्ण नूडल्स बनवून तयार करून घेतले आहे. तर सध्या यांना थंड व्हायला साईडला ठेवून देऊया. आता नूडल्सला हेल्दी बनविण्यासाठी मी इथे काही चिरलेली व्हेजीज घेतली आहे. थोडेसे बारीक लांब लांब चिरलेले गाजर, अशी लांब लांब चिरलेली शिमला मिरच, ओले कांद्याची पात, पानगोबी व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर चला पटकन आपण यांना फ्राय करूया. त्यासाठी आपण गॅसवर गरम करण्यासाठी एक कढई ठेवली आहे
आता आपण यात टाकूया 2 मोठे चम्मच तेल आणि तेल गरम झाल्यावर यात टाकूया 1 चमचे जिरं। पहा, जिरं छान तडतडलं आहे। आता यामध्ये टाकूया 2 हिरव्या मिरच्या, ज्यांना मी लांब लांब कट केले आहे। तर यांना हलकेसे भाजून घेऊयात। आता यात टाकूया कांदे। तर कांद्याला हलकेसे भाजून घेऊयात, ज्यामुळे कांदे थोडे सॉफ्ट होतील। आता यात टाकूया 1 चमचा लसूण अद्रकाची पेस्ट। तर यालाही हलकेसे भाजून घेऊयात, ज्यामुळे लसूण अद्रकाचाही कच्चेपणा निघून जाईल। आता आपण यात पूर्ण व्हेजीस टाकूया, जी आपण चिरून ठेवली होती ना। तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता गॅसचं फ्लेम हाय ठेवायचं आणि व्हेजीसला हलकेसे भाजून घेऊयात। व्हेजीस हलकीशी क्रंची राहिली पाहिजे, म्हणजे भाज्या अर्ध्या कच्च्या राहिल्या पाहिजे। आता आपण यात टाकूया 1 चमचा चवीनुसार मीठ व 1 चमचा लाल तिखट। तर यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता गॅसचं फ्लेम मीडियम ठेवायचं। आता यात टाकूया 2 मोठे चमचे सोया सॉस, 1 मोठा चमचा शेजवान चटणी, ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल। तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। व 2 मोठे चमचे टोमॅटो केचप, ज्यामुळे छान चटपटीत स्वाद येईल आणि टोमॅटो केचप तिखटाचे प्रमाणालाही बॅलन्स करेल आणि खायला खूपच टेस्टी लागेल। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता छान फ्लेवरसाठी यात टाकूया पाव चमचा काळी मिरीची पावडर, ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल। पहा, इकडे आपले नूडल्स ही छान थंड झालेले आहे व किती मोकळे मोकळे बनले आहे। अजिबात चिटकत नाही किंवा तुटतही नाही। आता आपण गॅसचा फ्लेम हाय करूया आणि पूर्ण नूडल्सला यात टाकूया आणि हलक्या हाताने मिक्स करूया, ज्यामुळे पूर्ण नूडल्सला सॉसेसची छान कोटिंग येईल। तुम्ही वाटल्यास तर यांना अशा 2 चमच्यानेही मिक्स करू शकता। हे नूडल्स खायला खूपच टेस्टी चटपटीत लागतात आणि हेल्दी पण आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर बघितलं ना मंडळी तुम्ही, ही आपण गव्हाच्या पिठापासून किती छान इन्स्टंट हेल्दी नूडल्स बनवून तयार केली आहे। तर चला पटकन आपण हे गरमागरम नूडल्स सर्व करूया। हे नूडल्स खायला खूपच टेस्टी चटपटीत लागतात। एखाद्या वेळेस तुमच्या कणकीचा उंडा शिल्लक राहिला असेल तर तुम्ही हे नूडल्स फक्त 5 ते 7 मिनिटात बनवून तयार करू शकता, जे खाऊन मुलंही खुश होतील आणि घरचे सगळेजण तुमची वाहवाही करणार। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी आजची इन्स्टंट नूडल्सची रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।